म्हणतात ते संतांमुळे घडलं. थोडं चिंतन करा. जे विनोदासाठी कीर्तनात आले असतील त्यानं वापस जा आपापल्या घरी. आता थंडी जास्त पडून राहिली, तुम्ही कापसावाले माणसा रॉच्या दुलया बनवेला. एकावर एक दोन घ्या झोपून राहा. विनोदासाठी हे कीर्तन नाहीये. थोडं चिंतन करा. माऊली ज्ञानोबाराय स्वतःला मस्के केवी म्हणतात. माऊली म्हणतात मी मोठा माणूस नाही, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवडू असे. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानाचा अवतार आहे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानियांचा राजा आहे ज्ञानोबाराय. पण स्वतःला काय म्हणतात? एरवी तरी मी मूर्खू. कोणाच्या पुढे म्हणतात मूर्खू? ज्याचं बटन आज दाबलं की 5 वर्ष तुम्ही धन्यवाद, आम्ही धन्यवाद वालेच्या पुढे नाही. कोणाच्याही पुढे विनम्र होत नका जातो. काही काही बहाळ वेललेले सवय लागेलाय. कोणी आला लागला पाया, ते दारू पिऊन राहिलं ना, त्याच्या पाया लागून तुले काय भेटून राहिलं? विनम्रता संतांनी धारण केली, पण त्याचे ठिकाण आहेत महत्वाचे. माऊली ज्ञानाचा अवतार आहे, पण म्हणतात एरवी तरी मी मूर्ख आहो, पण पुन्हा पुढे संत कृपा दीपकू, संतांच्या पुढे मी लहान. आणि सेम गोष्ट राष्ट्रसंतानं लिहिली. वारे प्रभु तूने अजब ये खेल जग में कर दिया. लहर की बरका भाग क्रमांक 2. मेरे सरी का मूर्ख भी भारी महात्मा बन गया. ऐसे समय में कई हजारों कवि कवायद बाज है. मुए हु अंगूठा छाप फिर भी जग कहे महाराज है. काय फरक आहे? एकाच गोष्टीचा फरक आहे फक्त. ज्ञानोबाराय प्राकृत भाषेत बोलले आणि राष्ट्रसंत हिंदीत बोलले. पण आता मी कोणाच्या बापाला भेट नाही. पांढऱ्या टोपीवाला आणि भगव्या टोपीवाला एकमेकाला असे रानबोके सारखे पाहिजे. मला खूप आनंद झाला. या महाराजांच्या मंदिराच्या कमिटीमध्ये कोणी अध्यक्ष असेल, कोणी उपाध्यक्ष असेल, कोणी सचिव असेल, पण सगळे जण एकत्रित आलेले आहेत. आम्ही सर्व एक होऊनी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदा वेद भ्रम अमंगळ कोण्याही जीवाचा नघडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाची काय भिन्नता आहे? माणसाला काळानुसार वेळेनुसार चिंतन करून संतांच्या विचाराला अबाधित ठेवून पुढे जावं लागते. ज्ञानोबाराय स्वतःला ज्ञानाचा अवतार असून संतांसमोर मी मूर्ख म्हणतात. राष्ट्र संत मेरे सरी का मूर्ख भी भारी महात्मा बन गया म्हणतात. कारण संत या जगामध्ये सुप्रीम कोर्ट आहे. हायकोर्टामध्ये केस खारिज झाली तर सुप्रीम कोर्टात जाता येते, पण सुप्रीम कोर्टानं जर परत पाठवलं तर दिवाणी न्यायालयावर कोणी चहा पाजत नाही. संत काय करतात? या जगाचं सुप्रीम कोर्ट चालवतात. आणि म्हणून महाराज या भजनातून सांगतात संतांचे आमच्यावर उपकार आहे. कोणता उपकार आहे? उपकाराचा विचार करा. माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले शके 1272 ज्ञानेश्वरी लिहिली 1272 मध्ये. माणसाला वेदाचे शब्द ऐकण्याची मुभा नव्हती. उपनिषदांचा श्लोक चुकीने जर कानावर पडला, गावातले 3-4 पाटील एकत्रित येत होते, हात पकडत होते, 2 जल्लादांना बोलवत होते. कान एक जण पकडत होता, एक गरम केलेलं शिस ओतून टाकत होता, आणि ज्यानं श्लोक ऐकला त्याचा कान कायमचा बैऱ्या केल्या जात होता. ऐका, शहाणपणा करणारे 7-7 हजाराच्या खुर्चीवर बसणारे नरम
ते म्हणतात ही खुर्ची कोणामुळे भेटली, ती कोणामुळे भेटली ते नंतर पाहू. त्या खुर्चीची सुरुवात माऊली ज्ञानोबा रायांनी केली. जेव्हा श्लोक ऐकण्याची मुभा नव्हती, ज्ञानोबा रायांची कृपा झाली. प्रत्येक समाजामध्ये एक एक संत जन्माला आले. संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत नामदेव महाराज. जात पात धर्माच्या पलीकडे संतत्व नेऊन ठेवलं. ज्ञान सामान्य समाजाला निर्माण केलं. आता आपल्या घराले उंबरटे आहेत का नाही? बोला ना, काय समाध्या घेतल्या का तुम्ही? आपल्या घराले काय उंबरटे आहेत ना? आपल्या घराला उंबरटे आहेत आता लाकडाचे. तेव्हा आपल्या घराला ज्ञानाचा उंबरटा नव्हता. आपल्या अस्तित्वाला बंधनाचा उंबरटा घातला होता लोकांनी. 365 दिवसात 476 व्रत सांगितले होते एका जणांना पुस्तकात. दिवस निघाला की व्रत, दिवस निघाला की व्रत, होय खलास. ज्ञानोबा रायांनी सांगितलं, याच्या पलीकडे चला, खऱ्या भक्तीचा अर्थ तुम्हाला सांगतो. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत बाबा. अबे तुला कुठं जायची गरज नाही. तेच तुकडोजी महाराज, छोडे नाही घरबार पर. हे काय होय इचुकाटा? ते म्हणतात ठाईच बसूनी करा एक चित्तन, हे म्हणते छोडे नाही घरबार पर. हो मस्त गुरुचरणारमय. या ज्ञानाचा गंध नसणाऱ्या समाजाला ज्ञानाचा आनंद दिला ज्ञानोबा रायांनी. जगद्गुरु तुकोबा रायांनी क्रांतीचा मंत्र दिला. संतांचे उपकार आहेत म्हणून हे मोठे महात्मे म्हणतात, आम्ही छोटे आहोत. आज जे ते तरुण पोरग उठलं की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवराय ग्रेट होते. त्याचं नाव घेतलं की माझ्या अंगातलं रक्त खळबळते. मैदानावर एखाद्या घोड्याने मुसंडी मारावी तसं धमण्यांमधलं रक्त उड्या मारते. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ. लेकिन जिजाऊ ऐसी मां थी यारो जिसके पेट से पापों का पाप पैदा हुआ. छत्रपती शिवाजी महाराज. वाजवाना टाळ्या. हे हाताला गौतमी पाटील साठी आहेत. ज्या राजाचं नाव घेतलं की माणसाचं रक्त खवळते. देखो मुल्क मराठों का ये या शिवाजी डोला था. मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. वीर शिवाजी महाराज ने रखी थी लाज हमारी शान की. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. शिवाजी महाराज खूप ग्रेट व्यक्तिमत्व होते. त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर आजही थरकाप सुटते का नाही? मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. शिवाजी अवतरले जगती. अवतरले जगती शिवाजी. 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 अवतरले जगती. हो गडी कोंढाणा सरकण्याला. गड कोंढाणा सरकण्याला. पाठविले त्या माणुसरेला. पाठविले त्या माणुसरेला. पाठविले त्या माणुसरेला. गड कोंढाणा गड कोंढाणा गड कोंढाणा सरकण्याला. पाठविले त्या माणुसरेला. संगे घेऊनी सूर्याजीला. संगे घेऊनी सूर्याजीला. गेले गडावरती शिवाजी. गेले गडावरती. अवतरले जगती शिवाजी. अवतरले जगती शिवाजी. अवतरले जगती शिवाजी. अवतरले जगती शिवाजी.
अवतरले जगती अवतरले जगती. नाव घेतलं नाव घेतलं तरी माणसाच्या धमन्यांमध्ये शक्ती निर्माण होते. काय ताकद असेल, काय पराक्रम असेल, काय शौर्य असेल, पण ते शिवाजी महाराजांचं नाव घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा. शिवाजी महाराज ग्रेटर दॅन ग्रेटेस्ट, ते फार उच्चतम अवस्थेचे आहेत, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुम्हाला माहित झालं नसतं. शिवरायांचा पराक्रम सुद्धा ज्यांच्या बळावर उभे राहिलं ते सुद्धा एक संत आहेत, त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी असं मावळच्या जमिनीच्या खडकावर उभं राहायचं. तुमच्या गावात थळी आहे ना, थळी, आता वांगे खाल्ले आम्ही, लय टेस्ट आहे. थळीतल्या वांग्याची चव अलगच आहे. आणि तुम्ही माणसंही फार रंगतदार, असे नदीच्या थळ्या आहेत, थळ्या. आणि पुण्याच्या इकडे त्या थळीमध्ये खडक आहेत. आता लय जणांचे खडक उघडे पडून राहिले. त्या खडकावर उभे राहायचे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि खडकावर उभं राहून एका हातामध्ये चिपळ्या आणि दुसऱ्या हातामध्ये विणा, गळ्यामध्ये विणा, आणि अभंग म्हणायचे. अभंग कोणते अभंग? दर गुरुवारी भजनात बाय. अभंग कोणते म्हणायचे? गाथा उघडा जरा. 100 पेक्षा जास्त अभंग लिहिले जगद्गुरु तुकोबारायांनी. पायकीचे अभंग लिहिले, पायकीचे. शुरा साजती हत्यारे, गांड्या हसतील पुरे, आम्ही धन्याचे, आम्ही काय आहोत? आम्ही त्या राजाचे पाईक आहोत. आणि त्या पायकीच्या भूमिकेतून अभंग लिहिले. आज मावळ्यांनो, नेबळटाच्या हातात तलवार देणी तर शोभा नाही देत. काही काही जय भवानी जय शिवाजी म्हणते, पण मनगट त्याचे रंगकांडे एवढे बनले. चित्रकलेच्या रंगकांडे असतात त्या रंगकांडे एवढे मनगट. जय भवानी जय शिवाजी. जनरेटर 14 जण आले तरी उचलत नाही 42 किलो. अरे शिवाजीचं नाव घ्यायला अंगात ताकद पाहिजे ना. कीर्तन खलात झाल्यावर एखादा आळवाला एक्का भुक्कीत खाली पडलं पाहिजे. त्यांना वीरत्वाच्या गोष्टी करा. ज्यानं छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं त्याच्यामध्ये ताकद पाहिजे का नाही? ज्यानं हनुमंताच्या मंदिरात जावं त्याच्या अंगात ताकद पाहिजे का नाही? सकाळी उठला, आंघोळ केली, टावेल गुंडाळला, चालला हनुमंताजवळ. का काय झालं? बस काही नाही, एवढा लोटा पाणी टाकलं की प्रोटीनच्या गोळ्या खाल्ल्या. हनुमंताच्या मंदिरात जाणाऱ्याच्या अंगात ताकद पाहिजे. तो शक्तीचा देव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तलवार नेबळटाच्या हातात शोभा देत नाही. आजकाल तरुण पोरं शिवाजी महाराजची पूजा करतात, चांगली गोष्ट आहे. मी भक्त आहो त्यांना. डाळी फोडतात, इकडून कट, मग गाडीले कट. खतरनाक काम आहे. चांगली गोष्ट आहे ते. आळवी तेळवी कटिंग वाढवल्यापेक्षा चांगली गोष्ट. मी नेहमी सांगतो, काही काही जण ना भल कोणत्या कटिंग आणल्या, ते चारी बाजूनं काढून टाकलं, मधात गोबीचं फुल ठेवलं. त्याच्या तोंडाकडे पाहिले की आपल्याला विचार पडते, गोबी वावरात पेरली आपण थळीत, मी इकडे कशी काय निघाली? काही काही जणांना 2 एकर मका नांगरला, 2 एकर तसाच ठेवला. काही जणांना एवढे केस लांबवले की बाया विचारतात त्याले, मायबाई कोणतं तेल लावलं? तो म्हणते मी मायबाई नाही, माय बाया. केस असे तसे वाढवल्यापेक्षा दाढी शिवाजी महाराजांसारखी चांगली गोष्ट आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वीरत्व निर्माण होते. पण छत्रपती शिवाजी महाराज हेअरस्टाईलचा विषय नाही आहे गड्या. ऐका, काळजाच्या डायरीमध्ये वाक्य करून ठेवा. 450 वर्ष अगोदर जो राजा जन्माला आला तो दाढी वाढवण्याकरता, केस कापण्याकरता, कपडे घालण्याकरता, दाढीला शेप देण्याकरता नाही आहे. शिवाजी महाराज ही हेअरस्टाईलचा विषय नाही आहे, ते आपल्या लाईफस्टाईलचा विषय बनले पाहिजे. माझं जगणं शिवरायांसारखं झालं पाहिजे. छत्रपती शिवराय बनले ते जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दानं. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला सांगितलंय, हातात तलवार घेऊन कोणी वीर बनत नाही. धोतर घातलं म्हणजे कोणी महाराज बनत नाही. फेटा बांधला म्हणजे कोणी साधू बनत नाही. बाहेरच्या साधनांनी तुमच्या हातात ढाल तलवार असेल तर तुम्ही काही वीर बनणार नाही. शुरा साजती हत्यारे. हत्यार हे शूर माणसाच्या हातात शोभून दिसते. गांड्या हसतील पोरे. नेबळट असेल लेकेचा
ताकद नसेल अंगात त्याच्या, रस्त्यानं जात असताना तवा देत असेल नालीत नाही, त्याच्या हातात तलवार शोभा देत नाही. गांड्या हसतील पोरे उठा. ते आले पुढे. महाराज आम्ही काय करावं? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अबे इकडे तिकडे फटे झांबलू नका. हा विश्वाचं सूत्र असणारा राजा तुमच्या पुढे आहे. टाका तुमच्या हातातले विळे खाली, हातात तलवारा घ्या आणि स्वराज्याच्या स्वप्नाच्या मध्ये जो येईल त्याला कापल्याशिवाय थांबू नका. राष्ट्रसंतान एवढा मोठा महात्मा जगात निर्माण झाला नाही ज्यांनी तुकोबारायांचा संदेश ग्रामगीतेच्या 14 शब्दात लिहिला. फक्त आमुचे वार करी भाविक, त्याची वार करते पाईक, करोनी दृष्टांसी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्व ही प्रेरणा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उपकारानं झाली म्हणून स्वराज्य निर्माण झालं. ऐका पुढे. नामदेव महाराज जन्माला आले नसते तर घुमानपर्यंत हा विचार गेला नसता. एकनाथ बाबा जन्माला आले नसते तर श्रीमंताईच्या घरचा परमार्थ झोपडपट्टीत आला नसता. आणि राष्ट्रसंत जन्माला आले नसते तुमच्या आपल्यासारखे ज्याले वेद समजत नाही, उपनिषद समजत नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचली तरी डोक्यात उजळ पडत नाही. राष्ट्रसंत म्हणतात, काळजी करू नका, मी ज्ञानोबारायांचा सेवक आहो. श्री ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरेने फळास आली ग्रामगीता रूपाने. मी तुम्हाला काही एक सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मूर्ख माणूस आहो, पण एका मूर्ख माणसाच्या डोक्यावर संतांचा हात पडला आणि त्या संतांच्या डोक्यावरच्या हातामुळे माझ्या जीवनात काय बदल झाला तेच भजन निवडलेलं आहे. संत मिले बडे भागा साधो, 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 संत मिले बडे भागा. संत आमच्या जीवनात भेटले ना आमचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत आम्हाला भेटले. माझा प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या लोकांना, तुम्ही फार सुज्ञ लोक, पहिले तिथपर्यंत लोक होते, आता थोडेसे वाढले. लोक 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 लय हुशार झाले. लोक म्हणजे लोक रे लोक एवढे हुशार आहे लोक. पहिले कोपऱ्यावर उभे राहून टेस्ट पाहते आमची, म्हणजे पनीर मध्ये मशरूम मध्ये आमच्यात काहीच फरक उरला. आणि स्वतःले भोपनजी समजून राहिलो महाराज म्हणजे जगाले घडवणारा. अबे पनीरच्या भाजी सारखी चव पाहतात. आणि लोक टेस्ट पाहिली, जरा बरा वाटला, मग आतमध्ये येतात, मग पब्लिक वाढते. तुम्ही तर एवढे हुशार आहात, तुम्ही थळीतल्या. लक्षपूर्वक ऐका. संतांनी जो उपकार केला तो सांगतोय. तुम्हाला प्रश्न आहे माझा, संत जीवनात भेटले तर भाग्योदय होते, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? बोलना काय, मीटिंग घेता का पहिले? याच्यावर विश्वास आहे का? विश्वास आहे. बरं मला सांगा, आज संत भेटणं काही कठीण आहे का? तुम्ही बोलता का? मी येऊ फिरून तिकडून. आज संत भेटणं काही कठीण आहे का? अरे जिकडे जा तिकडे महाराज आहे. आता तर काही रोज महाराज जन्माला येऊन उठला धोतर गुंडाळलं का काय करता? मी कीर्तन करतो. दुसरं काय करता? दुसरं काय नाही, फुल रिकाम. संत ज्याला म्हणतात ते संत बाह्य दृष्टीनं पाहिलं तर भेटणं काही कठीण आहे का? पहिले साधूले भेटायचं असलं तर लोक आश्रमात जातात. कुंभमेळा भरे, त्या कुंभमेळ्यात लोक जातात आणि एखाद्या महाराजचं दर्शन होईल का याची वाट पाहायचा. आताही कुंभमेळे भरतात. मागं मी नाशिकला गेलो होतो, लय दिवस झाले, सिंहस्थ कुंभमेळा. आमच्या सगळं दोघं तिघं होते. त्याला कोणतरी सांगितलं, बा तू जिंदगीत एक खेप फक्त नागा महाराजचं दर्शन घे. नागा महाराज म्हणजे कोणाच नाव नाही, नागा साधूचं दर्शन घे जो कपडे घालत नाही. यानं कुंभमेळ्यात थांबले. आता साधू का एका प्रकारचा एक दिसला बा नदीच्या बाजूनं, ह्या गेला कपड्याने अंगावर, नागा महाराजात नागा साधू आहे. गेला लोटांगण घातलं, त्याच्या पाया लागलं. ते काताळेल होतं पहिले,
ते म्हणे महाराज मला एकानं सांगितलं नागा साधूचं दर्शन घेतलं की माझ्या दारिद्र्य फिटते तुमच्या दर्शनानं मी पावन झालो तुमचं दर्शन झालं ते म्हणे बयाळ तोंड्या मी काही नागा साधू गाधू काही नाही मी तो सारखाच होतो आणि धुवाले गेलो कपडे चोरून नेले का पाहिले तोही साधूच आहे पण तो नागा साधू आहे का तो वरून साधू दिसून राहिला पण साधू आहे का ओरिजिनल नाही नाही साधू बाहेरून दिसायला काही मोठी गोष्ट नाही पहिले आश्रमात जा लागे तेव्हा साधू भेटे कुंभमेळ्यात जावं लागे तेव्हा साधू भेटे जंगलात लोक राहत जाय आमच्या सारखे नव्हते व्हॉट्सअपवर नाव टाकलं प्रशांत महाराज ठाकरे आले व्हिडिओ काही काही आमच्या पाहा लागते महाराज धन्य झालो अरे आम्ही कायचे साधू प्रवचनकार कीर्तनकार आणि साधू संत याच्यात फरक आहे महाराज ते जंगलात राहत होते रेंज नाही नेटवर्क नाही